उदगीर येथे आरटीओ कार्यालयाकडून शेतमालाची अडवणूक होत असल्याची तक्रार. उदगीर ही मोठी बाजारपेठ आहे. 3 राज्याच्या सीमेवर असल्यामुळे कर्नाटक आणि आंध्र, तेलंगणा या राज्यातील शेतमाल उदगीरला विक्रीसाठी येतो. मात्र सीमा भागातच उदगीरच्या आरटीओ कार्यालयाकडून शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनावर केसेस करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असल्याची ओरड आता सुरू झाली आहे. परिणामतः शेतमाल घेऊन येण्याचे धाडस कोणी करत नाही. यामुळे उदगीर बाजारपेठेवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. उदगीरला निर्माण झालेले आरटीओ कार्यालय हा विकासाचा मुद्दा आहे की शेतकऱ्यांचे खिसे कापण्याचा उद्योग आहे, असा आरोप सरळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्नील अण्णा जाधव यांनी केला आहे. जय महाराष्ट्र. मी स्वप्नील अनिल जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विधानसभा प्रमुख उदगीर आणि जळकोट. आज आपल्या आरटीओच्या माध्यमातून लोकांची जी पिळवणूक होतीये, आपल्या आरटीओ ऑफिस आपल्यासाठी कशा पद्धतीने सोयीस्कर राहील, आपण आरटीओ ऑफिस आल्यानंतर आपल्या भागातल्या गाड्या पासिंग कशा झाल्या पाहिजे, तर हे न होता ह्याचा दुरुपयोग या आरटीओचे अधिकारी करत आहेत. आणि हे सांगण्यासाठी मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. जे आपले राज्य तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, आपला आंध्र असेल, हे 3 सीमा रेषेवरती मोठं शहर वसलेलं आपलं हे उदगीर शहर आहे. आणि इथं लातूर जिल्ह्यापेक्षा जास्त मोठी बाजारपेठ आपल्या ह्याला उदगीरमध्ये वसलेली आहे. आणि त्याचा उपयोग आपल्या सामान्य शेतकऱ्यांना, आपल्या तळागाळातल्या सामान्य लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे होता. पण हा फायदा न होण्यासारखं आणि त्या फायद्याला आपण कुठेतरी तडा जातोय हे आम्हाला दृष्टिकोन दिसत आहे. कारण की आरटीओचे अधिकारी आपल्याकडं जे गाड्या येत आहेत धान्य घेऊन, त्या गाड्यांची कुठेतरी ते वसुली करत आहेत, कुठेतरी त्यांना आळा घालत आहेत, कुठेतरी ते थांबवले जात आहे. पण हे शिवसेना खपवून घेणार नाही. कारण की तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने आपल्या या उदगीर शहराची जी बाजारपेठ आहे, त्या बाजारपेठमध्ये जी आवक होती, ज्या माध्यमातून जी आवक गेल्या मागच्या वर्षाच्या अगोदरपासून जी आवक आपल्या बाजारपेठेला होती, ती आवक आता राहिलेली नाही. त्याचं मूळ कारण आरटीओचे अधिकारी आहेत. कारण की आरटीओचे अधिकारी ह्या खेड्यापाड्यात कुठेतरी लपून बसतात आणि त्या गाड्या आल्या की त्या गाड्याकडनं कुठली तरी भाषा वापरून त्यांच्याकडनं कर वसुली करतात. पण हे खपून घेणार नाही. स्वप्नील जाधव असेल, शिवसेना असेल, हे खपून घेणार नाही. हा आमचा इशारा समजा. ह्या कारणास्तव आम्ही आज तुमच्या समोर आलेला आहे. ह्या पद्धतीने आज जर आरटीओ ऑफिसचा जर उल्लेख तुम्ही करत असाल, त्या अधिकारी जर सामान्य शेतकऱ्यांचे जर किशे कापत असतील अशा पद्धतीने, तर हे शेतकरी कुठं जायचं आणि कुणाकडे बघायचं? ज्यांचं आज गाड्यांचं तुम्ही सगळं टॅक्स क्लिअर असेल, त्यांच्या व्यवस्थित असल्या तरी ह्या बाहेरच्या राज्यातल्या गाड्या आमच्या राज्यात येऊ नये म्हणून हे न करण्यासाठी आम्ही आज तुम्हाला सांगतो. कारण की उदगीर शहर हे जिल्ह्याच्या लेवलला शहर झालेलं आहे आणि हा जिल्हा वाहण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहे. पण ह्या तुमच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळं आमचं उदगीर शहराची बाजारपेठचे नाव खराब होत चाललेलं आहे. कारण की हे शहर सीमारेषेवर असल्यामुळे खूप राज्याला त्याला एकत्र करण्याचं काम हे शहर करते. त्यांची आवक जावक त्यांना एकत्र करण्याचं काम हे शहर करत आहे. तिकडच्या खेड्यापाड्यातली लोक इथं धान्य विकण्यासाठी येतात, पण विकताना त्यांना जो त्या अडचणीसमोर जाण्यासाठी ही अडचण तयार व्हायला लागलेली आहे, ते कुठेतरी आळा घातला पाहिजे. पण एक लक्षात ठेवा, अधिकाऱ्यांना माझा एक इशारा समजा, नाहीतर शिवसेना स्टाईलचं मला उत्तर समजा. जर ह्याच्यानंतर जर ह्या अशा काही गोष्टी जर झाल्या, आमच्या बाजारपेठेला जर धक्का लागण्याचा प्रयत्न जर झाला, हे आरटीओ ऑफिस इथनं उठवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्हाला गरज नाही अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची या आरटीओ ऑफिसची. कारण की आम्हाला इथं आमच्या शहराच्या सोयीनुसार, या शहराला विकसित करण्यानुसार आमचा सगळ्या सामान्य लोकांचा वाटा आहे याच्यात. आणि हा वाटा आम्हाला कायम ठेवायचा आहे. आमचं शहर जिल्हा होईल नाही होईल तो भाग वेगळा, पण जिल्ह्याच्या मोठी बाजारपेठ इथं आहे. कारण की आम्ही ते विसरणार नाही आणि तुम्ही विसरू नका. तुम्ही इकडनं तिकडनं इथं नोकऱ्या करण्यासाठी येता, गव्हर्नमेंटचे तुम्ही गाडीवाल्यांना पण अधिकार दाखवता. एकच सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलंय, शेतकऱ्याच्या देठाला सुद्धा हात लागला ना तर हात कलम करणार. आणि हे जर आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवून आज तुम्हाला सांगतोय, जर इथनं पुढे शेतकऱ्यांना बाजारपेठांना जर कुठला फरक जाणवला तर आम्ही तुमचे हात कलम केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.